आमची मुलगी गेली, पण आज समाजामध्ये इतक्या मुली आपल्या सगळ्यांच्या की काहीला आई वडील नाही, त्यांचं कसं? जास्त सजा झाली पाहिजे. जेवढा तिला म्हणजे त्रास झालाय त्या त्रासात तो मुलगा पण गेला पाहिजे. गुन्हेगारासोबत अनेक जण आहेत, 4-5 जण तरी नक्की आहेत आणि त्या सर्वांनाच या पद्धतीनं शिक्षा होणं गरजेचं आहे. छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये घडली आहे. भाग्यश्री सुरेश ह्या बाबीला कुठंतरी न्याय मिळा, आमचं हे म्हणणं आहे. आमची मुलगी गेली, पण आज समाजामध्ये इतक्या मुली आपल्या सगळ्यांच्या की काहीला आई वडील नाही, त्यांचं कसं? की आम्हाला एवढंच म्हणायचं की शासनाने याचा न्याय करावा. तुम्हाला किती मुली आहेत, मुलं आहेत? मला एक मुलगा आणि एकच मुलगी होती. आता ती गेली म्हणल्यावर माझा सहाराच घ्या. आणि इतकी हुशार मुलगी होती सर ती की बस विषय नाही काही. आज मला शेतामध्ये पीक पाहणी करायची तर ती मुलगी आज मी कोणाला बोलू? अवघड झालं सर, खूप अवघड झालं. आज कोणाच्या तोंडाकडे पाहून कोणाला हे करू, खूप अवघड झालं सर. असं कोणाच्या मुलीसोबत होऊ नये सर, खूप अवघड झालं. तुम्ही लॅपटॉप मधला तिचा व्हिडिओ पहा, मग मला सांगा. ती रात्री SP साहेबांनी मला बोलवलं, व्हिडिओ दाखिला. ते व्हिडिओ मध्ये त्यांच्या पण डोळ्यात पाणी इतकं रडले ते पण की म्हणे अरे ही मुलगी न्यायाधीश झालीच असती म्हणे, काय चुकी केली म्हणे ना बाप की हिला आत्महत्येस मजबूर करण्यात आलं म्हणे. माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाने कडक कारवाई करून कडक न्याय मुलाला फाशीत देण्यात यावी आणि त्याच्या घरच्यांना जन्म ठेव. अत्यंत गोड, गुणी आणि कलावंत होती, त्यामुळे ती असं कोणाच्या छेडखानीला भीक घालणारी नव्हती. तरी सुद्धा जी मुलं छेडछाड करत होती त्या एकच मुलगा नव्हे तर त्यांचं पूर्ण रॅकेट या अंबडमध्ये कार्यरत आहे. एकाच मुलीला छेड काढतात असं नव्हे तर अनेक मुलींची सुद्धा छेड काढली जाते. कॉलेज म्हणजेच महाविद्यालय आमचं किंवा शाळा असेल किंवा बाजाराचं ठिकाण, तिकडच गुरुवारचा सुद्धा बाजार भरतो. ITI असेल तर या ठिकाणी दामिनी पथक आणि पोलीस पथक येणं गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा जरी आलं तरी ह्या मुलांना थोडासा चोप बसेल. दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं तिनं आत्महत्या केली त्याच पद्धतीनं जर आम्हाला त्या पीडितेला त्रास देणारा जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला शोधून, किंबहुना गुन्हेगाराला शोधून म्हणण्यापेक्षा गुन्हेगारासोबत अनेक जण आहेत, 4-5 जण तरी नक्की आहेत आणि त्या सर्वांनाच या पद्धतीनं शिक्षा होणं गरजेचं आहे, तरच या पीडितेला सुद्धा न्याय मिळेल. दुसरं महत्वाचं की काय सांगशील भाग्यश्री, तुझी मैत्रीण होती, तुझ्या वर्गात ती शिकत होती, काय वाटतं तिने तुला सांगितलं होतं कसा प्रकार आहे, तिला काय त्रास आहे? हो, तिला त्रास त्या मुलाकडून होता, पण तिला पण होता आणि तिच्यासोबत म्हणजे त्या मुलाच्या जाळ्यात 2-3 मुली होत्या, त्यांना पण तिचा त्रास होता. कारण की तो मुलगा खूप घाण होता आणि त्यामुळे त्या मुलीला असं वाटत होतं की हा मला पण छेडतोय, अजून माझ्यासोबत खूप साऱ्या मुलींना पण छेडतोय. हे असं नाही झालं पाहिजे, ह्यासाठी ती प्रयत्न करत होती की तिने ह्या मुलींसोबत असं नाही करायला पाहिजे.
पण तिला तो मुलगा धमकी देत होता, तू जर असं काही केलं तर मग मी तुझ्या म्हणजे सोशलला तुझे आपले फोटो टाकल म्हणून. फोटो टाकल तर तिला वाटले की हा मुलगा तर जेलमध्ये गेलेलाच आहे, पण परत आल्यावर ती मला बोलन, माझ्याशी परत हे करत, भांडण करत, मारत मला. त्यामुळं ती मुलगीनी स्वतःचा जीव गमावलाय. त्यामुळं त्या मुलासोबत असं त्या मुलींसोबत नाही झालं पाहिजे म्हणून स्वतःचा जीव गमावला. पण त्या मुलींना पण कळलं पाहिजे की आपण ह्या मुलाच्या जाळ्यात नाही फसलं पाहिजे. या प्रकरणी पोलिसात देखील तक्रार झाली होती, गुन्हा दाखल झाला होता. तक्रार झाली होती, पण पोलिसांनी केलं असेल काही, पण त्याच्यानंतर पोलिसांनी पण काही एवढं मनावर नाही घेतलं. तिनं कोर्टात पण दिलतं अर्ज. कोर्टात ती परवा दिवशी काल तर तिने असं केलं, परवा दिवशी कोर्टात ती होती. कोर्टात ती जाऊन आल्याच्या नंतर तिला काहीतरी बोलले असतील कोर्टातले, पण तो मुलगा पण तिथं असेल वाटतं. त्यामुळे त्याच्यानंतर तिला काहीतरी बरं, आता काय मागणी तुमची? आता मागणी काय तुमची? एकच मागणी की त्या मुलाला पण अशी कडक म्हणजे जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे. जेवढा तिला म्हणजे त्रास झालाय त्या त्रासात तो मुलगा पण गेला पाहिजे, त्याच्या सोबतच्यांना पण पकडलं पाहिजे. आणि इथून पुढे असं म्हणजे आम्ही पण आमच्या घरचे पण भीत आहेत. आज आमच्या घरचे बोलत आहे की तुम्ही पण आता शाळा बंद करा. त्यांच्यामुळे आमची शाळा बंद होते, हे चांगलं नाही ना. त्यामुळं त्यांनी पण म्हणजे मुलांनी पण थोडी हे करायला पाहिजे की मुलींना कसं त्यांच्या घरी पण माय बहीण असते, त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे, असं छेडायला नाही पाहिजे, दुसऱ्यांच्या बरं, बोलायला नाही पाहिजे. काय नाव होतं तुमचं? प्रियंका रामकिसन कानकाटे.